अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात बुधवारी भर दिवसा बंटी जागीरदार यांची हत्या करण्यात आली होती। दुचाकीवरून आलेल्या 2 आरोपींनी बंटी जागीरदार यांच्यावर गोळीबार केला होता। या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मारेकरांना पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत। श्रीरामपूर शहराला हादरवून टाकणाऱ्या हाजी बंटी जागीरदार हत्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 24 तासात मोठी कामगिरी करत दोन्ही मारेकरांना अटक केली आहे। दिवसाढवळ्या गोळीबार करून शहरात दहशत माजवणारे रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे हे दोघे आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। श्रीरामपूर येथील हाजी बंटी जागीरदार वय 53 हे कब्रस्तानातील अंत्यविधी आटपून घरी परत असताना कॉलेज रोडवरील सेंट लूक हॉस्पिटलच्या गेटसमोर दबा धरून बसलेल्या 2 हल्लेखोरांनी त्यांच्यावर थेट गोळीबार केला। या निर्गुण हल्ल्यात बंटी जागीरदार गंभीर जखमी झाले। जखमी अवस्थेत त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले। उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आणि श्रीरामपूर शहरात संतापाची लाट उसळली। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि नाकाबंदीच्या जोरावर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। या हत्येनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। मारेकरी कोण, हत्या का याबाबत नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू होती, मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 24 तासांत आरोपीचा माग काढला। पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके रवाना करण्यात आली। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि नाकाबंदीच्या जोरावर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। श्रीरामपूर शहरात भर दिवसाढवळ्या हत्या करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या अवघ्या 24 तासांत बेड्या ठोकत श्रीरामपूर पोलिसांनी आपली धडाकेबाज कामगिरी सिद्ध केली आहे। या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून हत्येमागील नेमका कट आणि सूत्रधार कोण याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे। तर ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।